1000 किलोमीटर लांबीचा वादळी ढग महाराष्ट्रात घुसला. हवामान विभागाचा संपूर्ण महाराष्ट्राला अर्जंट इशारा. चक्क 1000 किलोमीटर लांबीच्या महाकाय वादळी ढगांची एक फौज महाराष्ट्रात शिरल्याची बातमी समोर आली. जेव्हा हवामान विभागाने सॅटेलाईटद्वारे काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो दाखवला, या ढगामुळे 17 जिल्ह्यात काहीच राहणार नाही इतकी भयानक गारपीट होणार आहे. 5 मिनिटांपूर्वीच सॅटेलाईटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो काढला गेलाय. या फोटोचे चित्र दिसले ते पाहून शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे, ज्यामध्ये तब्बल 1 नाही 2 नाही तर 1000 किलोमीटर लांबीच्या वादळी ढगांची एक फौज महाराष्ट्राच्या हद्दीत शिरताना दिसली आहे, जिचा वेग ताशी 120 किलोमीटर आहे आणि ही थेट उत्तर भारताकडून महाराष्ट्राकडे झेपावली आहे. याच्या आधी इतका लांबलचक वादळी ढग कधीच पाहिला नव्हता, ज्याचा कहर 17 जिल्ह्यांवर कोसळणार आहे. ते तुम्हाला कदाचित खोटं वाटेल. तुम्हाला वाटेल ऊन पडलंय, कुठे ढग आलाय, पण हीच परिस्थिती 15-20 वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळेस देखील सुपर एल निनो सक्रिय होता आणि ज्यावेळेस सुपर एल निनो येतो तेव्हा दुष्काळाचे सावट असतं किंवा अवकाळी पाऊस हैराण करून सोडतो. मार्चच्या शेवटच्या दिवसांमध्ये आणि एप्रिलच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्याला झोडपलंय, अतोनात नुकसान झालंय. आता सगळीकडे चर्चा आहे की पाऊस थांबलाय, पण अचानक 1000 किलोमीटर लांबीची ढगांची एक वादळी साखळी भारताच्या दिशेने निघाली आहे आणि तिचा पहिला दणका महाराष्ट्राला बसणार. तिचा वेग क्षणाक्षणाला वाढतोय. लक्षपूर्वक ऐका, ही बातमी वरवरची नाही, तर हवामान विभागाने खास करून पुण्याच्या वेधशाळेने सॅटेलाईटवरून पावसाचा नकाशा जाहीर केलाय. त्यात स्पष्ट दिसतंय की 1000 किलोमीटर लांबीची ढगांची फौज महाराष्ट्रात शिरली आहे आणि ज्याचा फटका 17 जिल्ह्यांना दुपटीने बसणार. होय, याची तीव्रता लक्षात घेऊन स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक मीटिंग घेतली आहे आणि त्या मीटिंगमध्ये हे कुठून कुठे जात आहे, कोणत्या जिल्ह्यामधून कुठे कुठे कसं सरकणार आहे, याची यादीच स्वतः जाहीर केलेली आहे. पहा, काही दिवसांपूर्वी गारपीट झाली, चक्रीवादळासारखे देखील वातावरण तिथे पसरलं होतं. आता आकाश स्वच्छ झाले. हवामान तज्ज्ञ सांगतायत की पाऊस येणार नाही, पण वातावरण कधी पालटेल याचा भरोसा नाही, कारण की त्यामुळेच याला अवकाळी पाऊस म्हणतात. आणि अवकाळीचा असा त्रास असतो की कुठलीही वॉर्निंग न देता येणारा हा पाऊस. पण सध्याची परिस्थिती खूप विचित्र आहे. तुम्हाला वाटेल काहीही सांगतायत, खोटं आहे, पण ही परिस्थिती मागील 15-20 वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्याच्या सीमा भागात रात्रीच्या वेळी असाच प्रलय आला होता. अगदी तसाच काळ आता पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा ठाकलाय. याचं मुख्य कारण म्हणजे प्रशांत महासागरात सुपर एल निनो नावाचा राक्षस जागा झालाय. हा दर 15-20 वर्षांनी येतो आणि जेव्हा येतो तेव्हा अख्खी जिल्ह्याच्या जिल्हे उद्ध्वस्त करतो. यामुळे जून-जुलैमध्ये पावसाचा थेंबही पडणार नाही, पण आता हा अवकाळी पाऊस इतका धुमाकूळणार आहे की पावसाळ्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण होईल. मग ही 1000 किलोमीटरची फौज कोणत्या 17 जिल्ह्यांना टार्गेट करणार? कुठे आज रेड अलर्ट जारी केलाय? देशातल्या त्या 16 राज्यांची यादी काय? का संपूर्ण भारतात आज आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे? सुपर एल निनोचा तडाखा नक्की कोणाला बसणार याची एक एक बातमी नीट समजून घ्या. हा व्हिडिओ चुकूनही मध्येच सोडू नका, नाहीतर मोठं नुकसान होईल. कालपर्यंत वाटत होतं की ऊन आलंय, पाऊस गेला, पण भीती अजून संपलेली नाही. संकट तर उलट दुप्पट वेगाने आपल्याकडे सरकतंय. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर पॅसिफिक महासागरातला हा उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान चक्राला गिळंकृत करायला निघालाय. अरबी समुद्राचा रंग काल रात्री अचानक काळा भोर पडलाय आणि तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकली आहे. हीच धडक आता 16-17 जिल्ह्यात थैमान घालणार आहे. एरवी ढग 1-2 किलोमीटरचे असतात, पण आता ही हजारो किलोमीटरची साखळी एकत्र आली आहे. या ढगांचा आकार लंबवर्तुळाकार असून ते इतके अवाढ धब्बे आहेत की जेव्हा फुटतील तेव्हा अख्ख्या राज्याला कवेत घेतील. म्हणूनच महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यात हाय अलर्ट आहे. ही वादळी फौज कुठे फुटणार? गारा पडणार की आभाळ फाटणार? या प्रश्नाचं उत्तर आता सॅटेलाईटच्या फोटोमधून स्पष्ट झालं असून परिस्थिती अतिशय गंभीर वळणावर येऊन ठेपलीय. 17 जिल्ह्यांची नावं आता नीट आणि कान देऊन ऐका, कारण ही निव्वळ पावसाची साधी बातमी नाही, तर हे निसर्गाचं रौद्र रूप आहे जे आपल्याला सावध करायला आलं आहे. सध्या हवामान विश्वात सगळ्यात जास्त भीती ज्याची वाटतेय तो विषय म्हणजे सुपर एल निनो. तुम्ही म्हणाल आधी पावसाचं सांगा, एल निनोचं काय घेऊन बसलात? पण मंडळी, याच एल निनोमुळे हवामानाचं संपूर्ण चक्र आज उलटं फिरलंय. आपल्याला 2015-16चं ते भीषण वर्ष आठवत असेलच, जेव्हा लातूरच्या तहानलेल्या जनतेसाठी चक्क रेल्वेने पाणी वहावं लागलं होतं. दुर्दैवाने तोच काळ आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दारावर उभा ठाकलाय. साध्या एल निनोमध्ये पावसाचं प्रमाण फक्त कमी असतं, पण हा सुपर एल निनो आहे. हा एकदा सक्रिय झाला की मागे काहीच शिल्लक ठेवत नाही आणि अवकाळी पाऊस असा झोडपून जातो की येणाऱ्या मुख्य मान्सूनचा पायाच तो उखडून टाकतो. अमेरिकन आणि भारतीय हवामान खात्याने संयुक्तपणे धोक्याची घंटा वाजवली असून पुण्याच्या वेधशाळेने महाराष्ट्राच्या दिशेने सरकणाऱ्या
तब्बल 1000 किलोमीटर लांबीच्या अजस्त्र आणि कुट्ट ढगांच्या भिंतीचे पुरावे दिले आहेत. या 17 जिल्ह्यात ढगफुटीपेक्षाही भयानक दृश्य येत्या काही तासात पाहायला मिळणार आहे. जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर ढगांचा एक महाकाय डोंगर तयार झाला असून जेव्हा हे ढग जमिनीच्या दिशेने आदळतील तेव्हा फक्त पाऊस नाही तर विजांचा असा तांडव होईल की तुमची सिमेंटची भक्कम घरंही पायापासून थरथर कापतील. न्यूजवर तुम्ही पाहिलंच असेल की शेजारील राज्यात या ढगांनी आधीच हाहाकार माजवला आहे आणि आता महाराष्ट्राचा नंबर लागला आहे. हे ढग इतके जड आहेत की जमिनीवर येताना त्यातून पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे मोठमोठे गोळे आकाशातून गोळ्यांसारखे बरसू लागतील. कल्पना करा, भर दुपारी अचानक सूर्य गायब होईल, चहूबाजूला रात्रीसारखा काळा कुट्ट काळोख जाटून येईल आणि वाऱ्याच्या एकाच झटक्यात जुनी झाडं एखाद्या काडीसारखी मोडून पडतील. हे काही काल्पनिक नाही तर पुढच्या काही तासात तुमच्या भागात प्रत्यक्ष घडणार हे भीषण वास्तव असू शकतं. पुढचे 3 दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याचे आहेत, त्यामुळे तारीख आणि वेळ नीट लक्षात ठेवा. मराठवाड्यात संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड असेल. ज्यांची कच्ची घरं आहेत त्यांनी तातडीने सुरक्षित इमारतींचा आडोसा घ्यावा. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पट्ट्यात द्राक्ष, डाळिंब आणि कांद्याच्या बागांवर जणू गारांचा काळ कोसळणार आहे. वर्षभराची मेहनत एका रात्रीत मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे विदर्भ आणि खानदेशातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, जळगाव आणि धुळ्यात विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की दर सेकंदाला आभाळ फाटून जमिनीवर येतंय की काय असा भास होईल. हा सुपर एल निनोचा तडाखा केवळ पाऊस घेऊन येत नाहीये तर तो सोबत विनाशकारी वारे घेऊन येत आहे. अशावेळी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका आणि शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळा. निसर्गाच्या या कोपापुढे आपण हतबल असलो तरी आपली सतर्कता आणि पूर्वतयारीच आपल्याला वाचवू शकते. हे 1000 किलोमीटरचे ढग आता तुमच्या उंबरठ्यावर आले आहेत, त्यामुळे गाफील राहू नका. स्वतःची आणि आपल्या जनावरांची काळजी घ्या. हीच वेळ आहे सावध होण्याची, कारण हा वादळाचा इशारा नसून निसर्गाचे एक भयानक वास्तव आहे जे आपल्या समोर उभं ठाकलं आहे. सुरक्षित रहा आणि इतरांनाही या संकटाची जाणीव करून द्या. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही हवामान खात्याने वर्तवलेला तो गंभीर अंदाज ऐकलात, पण व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुमच्याशी एक गोष्ट महत्त्वाची बोलायची आहे. पहिली गोष्ट ही केवळ एक शक्यता आहे. हवामानशास्त्र हे उपग्रहांच्या डेटावर चालतं आणि निसर्ग कधीही आपली चाल बदलू शकतो. त्यामुळे घाबरून न जाता आपण फक्त सापर राहणं गरजेचं आहे. ही माहिती देण्यामागचा आमचा उद्देश तुम्हाला भीती घालणं नाही तर तुमचं आणि तुमच्या शेतीचं नुकसान टाळणं हा आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की नक्की काय करायचं, तर मी तुम्हाला काही स्टेप सांगतोय त्या नीट फॉलो करा. पहिली स्टेप, तुमच्या भागातील आकाश कसं आहे? सध्या तिथून ऊन आहे की हवामान ढगाळ? ढगाळ हवामान हे आत्ताच कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या एका कमेंट्समुळे इतर शेतकऱ्यांना आणि बांधवांना ग्राउंड रियालिटी समजायला मदत होईल. दुसरी स्टेप, जर तुमच्या बागांमध्ये काढलेला आलेला माल असेल जसे की कांदा, द्राक्ष आणि धान्य, तर ते तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवा आणि ताडपत्रीने झाकून ठेवा. तिसरी स्टेप, विजांचा कडकडाट सुरू असताना विसरूनही झाडाखाली उभे राहू नका किंवा मोबाईलचा वापर करू नका. सुरक्षित पक्क्या घरात आश्रय घ्या. चौथी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप, अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत वेधशाळेच्या अपडेटकडे लक्ष द्या. मंडळी, सुपर एल निनोचा धोका मोठा आहे हे नाकारता येत नाही, पण आपली सतर्कताच आपल्याला वाचवू शकते. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या जिल्ह्यात पावसाची चिन्ह दिसत आहेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंट्समुळे हा व्हिडिओ करोडो लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करून त्यांना सावध करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून पुढच्या तासभरात येणारी प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत मिस होणार नाही.